ओके, स्टार्ट अंकल. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रीतीचा सलाम. प्रेज द लॉर्ड. मी प्रभूचे आभार मानतो की बरेच दिवसानंतर ही सुसंधी माझ्या जीवनामध्ये प्रभूने दिली आणि तुम्ही ही संधी माझ्यासाठी उपलब्ध करून दिली. याबद्दल मी तुमचा सर्वांचा आणि प्रभूचा आभारी आहे. या काळामध्ये आपण पाहतो की कठीण दिवसामधून आपण जात आहोत. संपूर्ण मानव जातीवर कठीण प्रसंग आणि कठीण दिवस आलेले आहेत. हे आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. संपूर्ण जगामध्ये ज्याला पॅन्डेमिक म्हणतात, महामारी, विश्व महामारी आलेली आहे. गेली 7 ते 8 महिन्यापासून किंवा किंबहुना 10 महिन्यापासून आपण ती अनुभवत आहोत, त्यामधून जात आहोत. तरी पण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण प्रभूनं आपल्यावर कृपा केली, अनुग्रह केला आणि त्याचं वचन सांगण्यासाठी किंवा त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याच्या वचनावर मनन करण्यासाठी तो वेळोवेळी आपल्याला संधी देत आहे. या शेवटच्या दिवसामध्ये आपण राहत असताना देवाच्या वचनात असं देखील सांगितलं आहे की शेवटच्या दिवसामध्ये वचनाचा दुष्काळ पडेल. म्हणजे वचन सांगणारे, वचन ऐकणारे, वचनावर मनन करणारे असे हे सर्व लोक दिसणार नाहीत किंवा त्यांचा दुष्काळ जाणवेल. आणि कितीतरी गोष्टींचा दुष्काळ आपण पाहत आहोत. पाण्याचा दुष्काळ, अन्नाचा दुष्काळ आणि संकटाचे दिवस जणू काय आलेले आहेत. तरी पण आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो, कारण प्रभू चांगला आहे, त्याचं वचन चांगलं आहे आणि त्याचे निवडलेले लोक चांगले आहेत आणि त्याच्यावर विचार करणं, वचन ऐकणं, वचन सांगणं, वचनावर मनन करणं खरोखर चांगलं आहे. कारण वचनामध्ये जीवन आहे. आपण पाहतो की वचनामध्ये जीवन आहे. आणि ह्या आराधनेसाठी आज आपण प्रभूच्या वचनाकडे पाहूया. त्यापूर्वी आपण प्रार्थना करूया, प्रभू जवळ कृपा मागूया आणि प्रभूला सहाय्य मागूया. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो. हा सुंदरचा दिवस, ही वेळ तू आमच्या आयुष्याला जोडलीस आणि या जिवंताच्या भूमीवर तू आम्हा विश्वासणाऱ्यांना, तुझ्या मंडळीला तू जिवंत ठेवलेला आहेस. तुझ्या कृपेमध्ये, दयेमध्ये ठेवलेला आहेस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तर बापा, तू आहेस, तुझी कृपा आहेस, म्हणूनच आम्ही आहोत. योहानाच्या शुभवर्तमानात लिहिलं आहे की आमचा देव जिवंत आहे आणि म्हणून आम्ही देखील जिवंत आहोत आणि आम्ही देखील उद्याचा दिवस पाहू शकतो. बिकॉज ही लिव्ह वी शॉल सी, वी शॉल फेस टुमॉरो. प्रभूचे येणारा क्षण आम्ही अनुभवू शकतो, पाहू शकतो, किंवा कारण तू देखील जिवंत आहे. तू म्हणतो पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत आहे माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. आणि म्हणून बाबा, तू आम्हाला मृत्यूपासून, संकटापासून सांभाळणारा, वाचवणारा प्रभू आहेस. आभार. त्या दिवसामध्ये तू आमची भेट घेत आहे वचनाद्वारे. आभार मानतो. तुझ्या सर्व सेवकांबद्दल, दासांबद्दल आभार मानतो, ज्यांनी वचनाची सेवा केलेली आहे, जे करत आहे, त्या सर्वांबद्दल आभार मानतो. या वचनाद्वारे तू आमची भेट घे. हे वचन आमच्या पावलांकरता दिवा आणि आमच्या मार्गावर प्रकाश असू दे. आत्म्याचा अभिषेक माझ्यावर असू दे. तुझ्या मनातले जे विचार आहेत ते प्रकट करण्यासाठी तू मला तू वापर. माझा तू या ठिकाणी तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने ही प्रार्थना सादर करतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, पवित्र शास्त्र आपल्याला सर्व काही सांगतं, मार्गदर्शन करतं. परिस्थिती कशी असो, विपरीत असो, चांगली असो, वाईट असो, ख्रिस्ती जीवन कसं जगावं किंवा आपण कसं वागावं, आपली वर्तणूक कशी असावी, जगाबरोबर चालावं की देवाच्या वचनाबरोबर चालावं, हे सर्व काही वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला प्रगट. तर आपण ह्या जगामध्ये आहोत. आपल्याला दुहेरी भूमिका पाळावी लागते. देव काय सांगतो वचनाद्वारे, परमेश्वराकडे आपल्याला पाहावं लागतं, आणि ह्या जगामध्ये पण राहावं लागतं. जग काय चाललंय, जगामध्ये काय चालू आहे, जग कसं सांगतं, त्याही गोष्टी पाहाव्या लागतात. आणि म्हणून या दुहेरी गोष्टीमध्ये आपण जणू काय एक प्रकारे अडकल्यासारखी देखील आपली भूमिका किंवा आपलं जीवन. नेमकं काय करावं, कसं वागावं, कुठं जावं, काय करावं हे आपल्याला समजत नाही. आणि अशा वेळेस पवित्र शास्त्र हे आपल्याला किंवा देवाचं वचन आपल्याला आपल्यावर प्रकाश पाडतं, आपल्याला मार्गदर्शन करतं. कारण दावीद म्हणतो, तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश असे आहे. तुझ्या वचनाच्या उलगडण्याने प्रकाश प्राप्त होतो. जणू काय ह्या जीवनामध्ये, ह्या जगामध्ये अंधकार येत आहे, अंधकारमय परिस्थिती दिसत आहे,
आणि म्हणून आम्ही देवाचे लोक या नात्याने, मंडळी या नात्याने आम्हाला वचनातून मार्गदर्शन मिळतं, वचनातून प्रकाश मिळतो की काय करावं, काय करू नये. आणि म्हणून आज मी जो संदर्भ मी निवडलेला आहे तो भक्त कृष्ण तुम्हाला मध्ये आहे. आणि या 7व्या अध्यायामध्ये आपण पाहतो प्रभू श्री ख्रिस्ताने फार मोठा एक धडा किंवा एक शिकवण आपल्याला दिली आहे. आणि त्या शिकवणीमध्ये सांगितलेलं आहे की 2 प्रकारचे लोक आपण त्या ठिकाणी पाहतो. या जगामध्ये 2च प्रकारचे लोक आहेत. एक प्रकारचे लोक ज्यांना शहाणे म्हटलेले आहे आणि दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत त्यांना मूर्ख म्हटलेले आहे. हे 2च प्रकार आहेत. एक तर आपण शहाणे असू किंवा आपण मूर्ख असू. आणि म्हणून आपल्याला आपली परीक्षा करायची आहे या वचनाद्वारे की आपण कुठे बसतो, एक तर शहाण्यांमध्ये किंवा मूर्खांमध्ये. आणि म्हणून तो संदर्भ आपण वाचूया आणि नंतर आपण पुढे जाऊया. मत्तय कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय काढू. मत्तय कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय 24 पासून 27 पर्यंत मी वाचतो. Gospel according to Matthew chapter 7 verses 24 to 27. यास तो जो प्रत्येक जण माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोण आहे का शहाण्या मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपलं घर खडकावर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातला. तसेच जो प्रत्येक जण माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही तो कोण आहे का मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते कोसळले व फारच जोराने पडले. 2 प्रकारचे लोक या ठिकाणी आपण पाहतो. 2 types of people that we see here. Wise and the fools. शहाणे आणि मूर्ख. परंतु शहाणे कोण? जे वचन ऐकतात, ग्रहण करतात, आनंदाने स्वीकारतात आणि त्याप्रमाणे वर्तन करतात, त्याप्रमाणे चालतात, त्याप्रमाणे ते वागतात. त्यांना ते आठवतं की आता मला कसं वागायचं. ते शहाणे आहेत आणि ते आपलं कुटुंब किंवा आपलं घर, आपलं जीवन खडकावर मजबूत पायावर बांधले. परंतु दुसऱ्याही प्रकारचे लोक आहेत ते मूर्ख आहेत आणि ते वचन ऐकतात. एका ठिकाणी सांगितलेलं आहे याकोबाच्या पत्रात, वचनाप्रमाणे वचन नुसते ऐकू नका पण त्याप्रमाणे आचरण करणारे असा. वचन आपण खूप ऐकतो किंवा वचन आपण सांगतो पण हे तुम्हाला लागू आहे, मला लागू आहे. वचन सांगणं आणि ऐकणं हे महत्वाचं आहे, परंतु वचन आपल्या जीवनामध्ये त्या वर्तणुकीमध्ये उतरवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून वचनाप्रमाणे वागणूक करणारे असं याकोबाच्या पत्रात सांगितलं. म्हणून येशू ख्रिस्त देखील म्हणतात, जो ऐकतो आणि त्याप्रमाणे वर्ततो तो शहाणा, जो ऐकतो आणि त्याप्रमाणे वर्तत नाही तो मूर्ख आहे. आणि म्हणून आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत आणि मग प्रश्न तुमचा आहे, ऐकल्यानंतर त्याप्रमाणे करावं की नाही करावं. आज आपण पाहतो या ठिकाणी 2 प्रकारचे पाय आहेत. एक पाया खडकावरचा, दुसरा पाया वाळूवरचा. खडकावरचा पाया भक्कम आहे, न हलणार आहे, न ढळणार आहे. चाहे किती वारा, वादळ, पाऊस, संकट, महामारी येऊ दे, काही होणार नाही. परंतु दुसरा जो पाया आहे तो वाळूवरचा आहे, कमजोर आहे. आणि ज्यावेळेस संकट येईल किंवा वारा, वादळ येईल त्यावेळेस ते घर पडणार आहे. काय सांगते हे वचन? पहा, या ठिकाणी 4 गोष्टी आम्हाला बांधायच्या आहेत. प्रथम मी आणि माझं जीवन, तुम्ही तुमचं जीवन. दुसरी गोष्ट आहे तुम्ही तुमचं कुटुंब किंवा मी माझं कुटुंब. तिसरी गोष्ट आहे मी आणि माझी मंडळी किंवा चर्च. आणि चौथी गोष्ट आहे माझी मिनिस्ट्री किंवा माझी सेवा. 4 गोष्टी आम्ही बांधायच्या आहेत. माझं जीवन, माझं कुटुंब, माझं चर्च आणि माझी सेवा. माय लाईफ, माय फॅमिली, माय चर्च आणि माय मिनिस्ट्री. 4 गोष्टी आम्ही बांधत असतो. आणि हा बांधकाम करण्यासाठी आम्हाला पायाची गरज असते. आणि हा पाया पवित्र शास्त्रात सांगितलं 2च प्रकारचे, खडक किंवा वाळू. आज आम्ही पाहणार आहोत आम्ही कशावर बांधत आहोत. आम्ही आमचं जीवन, आमचं कुटुंब, आमची मंडळी किंवा आमची सेवा कोणत्या पायावर
उभारीत आहोत ही खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कारण असा एक दिवस येत आहे, भयंकर दिवस येत आहे, संकटाचा दिवस येत आहे. आणि इवन संत पौल म्हणतात की तो अग्नीसारखा दिवस सर्व काही परीक्षा करणार आहे, परीक्षण करणार आहे. आम्ही काय सेवा केली, आमचं कुटुंब कशावर होतं, आमचं जीवन, आमचं व्यक्तिगत जीवन, आमचं कुटुंब, आमची मंडळी आणि आमची सेवा. आणि जर अग्नीद्वारे जर आम्ही वाचलो तर ती आमची सेवा टिकून राहील किंवा आमचं कुटुंब टिकल्यासारखी असेल. परंतु जर अग्नीमध्ये जळून गेलो, संपून गेलो तर काहीच होणार नाही, आमचा जीव वाचल्यासारखा. आणि म्हणून आम्हाला एक इशारा देखील आहे आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत की प्रभू श्री ख्रिस्त म्हणतात की जर आम्ही ऐकतो तर आम्ही आमचं जीवन किंवा कुटुंब, आमचं चर्च, आमची सेवा खडकावर बांधीत आहोत. आणि यासाठी जर खडकावर आम्हाला जर घर बांधायचं आहे, बांधकाम करायचं आहे, तर आम्हाला पायांची गरज आहे. नीतिसूत्रामध्ये एक वचन आहे, मी वाचतो. नीतिसूत्र याचा 14वा अध्याय. नीतिसूत्रे याचा 14. नीतिसूत्रे याचा 9वा अध्याय आणि पहिलं वचन मी वाचतो. नीतिसूत्रे 9वा अध्याय पहिलं वचन. Proverbs chapter 9 verse 1. ज्ञानाने आपले घर बांधिले आहे, त्याने आपले 7 खांब तयार केले आहे. ज्ञानाने आपले घर बांधिले आहे, त्याने आपले 7 खांब तयार केले आहे. या ठिकाणी घर बांधलं जात आहे ज्ञानाद्वारे आणि 7 खांब तयार केलेले आहेत. आज आपण 7 खांब पाहणार नाही, परंतु आपण फक्त 4च खांब पाहणार आहोत. 4 pillars we are going to see. की ज्या खांबावर, त्या पिलर्सवर आपण आपलं जीवन, आपलं कुटुंब, आपलं चर्च आणि आपली सेवा उभारायची आहे, बांधायची आहे. 4 प्रकारचे पाय. तर जर पाया खडक आहे तर त्यावर बांधकाम झालं पाहिजे. आणि खडक तर कोण आहे? दुसरे करीन 10 प्रमाणे, 4 प्रमाणे खडक तर ख्रिस्त आहे. त्या खडकावर, त्या ख्रिस्तावर आमचं बांधकाम असलं पाहिजे. आणि म्हणून सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या देवानं आमच्यावर प्रीती केली, ख्रिस्ताला आमच्यासाठी दिलं, त्या ख्रिस्तावर जर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, ख्रिस्ताला जर स्वीकार केलेला आहे, तारण झालेला आहे, बाप्तिस्मा घेतलेला आहे, तर आम्ही ख्रिस्ताचे आहोत. आणि आम्हाला मग पुढचं जीवन जे जगायचं आहे, मी, माझं कुटुंब, माझं चर्च आणि माझी मिनिस्ट्री, 4 गोष्टी आम्हाला बांधायच्या आहेत. त्या बांधत असताना ख्रिस्तावर आम्हाला बांधायच्या आहे. ख्रिस्त म्हटलेला जो खडक त्यावर बांधायचा. आणि म्हणून आम्ही 4 पाय पाहणार आहोत. पहिला पाया आहे परमेश्वराचं भय धरणे. The fear of the Lord. This is the first pillar on which we are going to build our lives, our church, our family and our ministry. या ठिकाणी आपण पाहतो की देवाचं भय, परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. The fear of the Lord is the beginning of knowledge and wisdom. But the fool despise wisdom and instruction. जो मूर्ख असतो तो ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतो. नीतिसूत्रामध्ये ज्ञानाची वचनं दिलेली आहे, शिक्षणाविषयी सांगितलेलं आहे, देवाचं भयाविषयी सांगितलेलं आहे, परमेश्वराचं भय धरणं. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो पहिला पाया जो आहे खडकावरचा तो आहे परमेश्वराचं भय धरणं. परंतु ही जी संकल्पना आहे देवाचं भय धरणं पुष्कळांना समजत नाही. पुष्कळशा वेळेस आपण ऐकतो, त्यावर संदेश दिले गेले जातात. आपण ऐकतो देवाचं भय धरा, देवाच्या भयात चाला, म्हणजे नेमकं काय करायचं? व्हॉट शॅल वी डू एक्झॅक्टली? एक सुंदरचं वचन आहे इयोबाचं पुत्र, इयोबाचं पत्र याचा पहिला अध्याय, इयोब याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन मी वाचतो. बुक ऑफ जॉब चॅप्टर 1 वर्स 1. आय विल रीड फॉर यू इन मराठी. इयोबाचं पत्र याचा पहिला अध्याय पहिलं वचन. उस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. Job was a person who feared God and departed from evil, departed from sin. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. देवाचे भय धरणे याची व्याख्या या ठिकाणी दिली आहे. The definition of fearing God is given here. To depart from evil, to run away from evil. एवढंच नाही, नीतिसूत्रेचा 16 अध्याय 6 वचनात देखील मी वाचतो. नीतिसूत्रे 16 आणि 6. Proverbs chapter 16 verse 6 I will read. Proverbs chapter 16 verse 6. नीतिसूत्रे 16:6. दया व सत्य यांच्या योगाने पापाचे क्षालन होते आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मापासून दूर राहतात.
परमेश्वराचे भय बाळगण्याने मनुष्य दुष्कर्मापासून दूर राहतो. देवाचं भय धरणं म्हणजे पापापासून दूर असेल, पापापासून दूर पडणे. इयोब देवाचं भय धरत असे म्हणजे तो पापापासून दूर राहत असे. त्याचे पुत्र, त्याच्या कन्या यांच्या संबंधाने तो इतका दक्ष असे की त्याला परमेश्वराला खुश करण्यासाठी तो काय करत असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण त्याचे पुत्र, त्याच्या कन्या वेळोवेळी आळीपाळीने एकमेकाच्या घरी भोजन समारंभ करीत. 4थं वचन 5ं वचन मी वाचतो. इयोब 1:4-5. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकाच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणीस पंक्तीस बोलावी. हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येत त्या बलीचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अवहेर केला असेल, असा इयोबाचा नित्यक्रम असेल. इयोब आपल्या पुत्रांविषयी, कन्यांविषयी किती काळजी घेत असेल. आत्मिक, स्पिरिच्युअल नीड ऑफ हिज फॅमिली. त्याचं कुटुंब, त्याचे लेकरं कुठं चुकत आहेत का, देवाला ते दुःख देत आहेत काय, काही पाप करत आहेत, देवाची शिक्षा त्यांना होऊ नये म्हणून हा वडील त्या लेकरांसाठी नित्यक्रमाने देवाला बली हवन करीत असे. यासाठी परमेश्वराने त्यांना क्षमा करा. प्रियामय, हे म्हटलेलं, ह्याला म्हटलं देवाचं, ह्या पित्याला आपल्या मुलांविषयी किती फिकीर आहे, किती काळजी आहे, त्याला देवाचं भय आहे. पित्यांनो, हे मलाही लागू आहे, आपल्याला लागू आहे. आपण आपल्या मुलांविषयी, लेकरांविषयी दक्ष आहोत काय? Are we concerned about our children? Are we concerned about them? How they walk in spiritual life? Are they annoying God by their living? देवाला ते असंतुष्टित आहेत का? देवाला दुःख देत असेल तर वडिलांना दुःख झालं पाहिजे. आणि असा ह्याचा नित्यक्रम असेल. आणि ह्याला म्हटलेलं देवाचं भय धर, परमेश्वराचं भय धर. योसेफ देवाचं भय धरीत असेल. आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये मोहपाश आला त्यावेळेस तो म्हणतो, असलं काम करून, हे दुष्कर्म करून मी परमेश्वराचा दोष कसा माझ्यावर आला? हाऊ कॅन आय कमिट दिस सिन अँड डिस्प्लीज माय गॉड? देवाला दुःख कसं देऊ? प्रियानो, हे पाप इतकं भयंकर आहे की देवाचा भय जो पुरुष धरतो तो पापापासून दूर पडतो. आणि म्हणून तुम्हाला मला ह्या ख्रिस्ती जीवनामध्ये देवाचं भय धरणं हा ख्रिस्ती जीवनाचा पहिला पाया आहे. देवाचं भय. दुसरा आपण पाया पाहणार आहोत. The second pillar that we are going to see is परमेश्वराची वाणी, परमेश्वराचा आवाज आहे. Listening to the voice of God. देवाचा आवाज आहे. मला सांगू द्या की ह्या काळामध्ये खूप गोंगाट आहे, आवाज. There is lot of noise all around us. ज्या ठिकाणी मी राहतो आमच्या पण आजूबाजूला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आवाज असतो. कोणाच्या घरातून टीव्हीचा, रेकॉर्डचा, लेकरांचा, खेळण्याचा, बाहेर खेळतात, गाड्या येतात जातात, त्यांचा आवाज, हॉर्न्स, विसल्स, आणि त्यामध्ये एखादी अँब्युलन्स गेली तर तिचा सायरन आवाज ऐकायला येतो. ह्या संपूर्ण जगामध्ये तुम्ही पाहाल गोंगाट आहे, आवाज आहे, वेगवेगळे आवाज तुम्हाला ऐकायला मिळतात. जर आपण निसर्गरम्य वातावरणात राहत असू, जंगलामध्ये पक्ष्यांचे आवाज येतात. पण माझा प्रश्न हा आहे की ह्या सर्व परिस्थितीमध्ये देवाची वाणी, देवाचा आवाज आम्ही ऐकत आहोत? परमेश्वर तुम्हाला मला काय सांगत आहे? आर वी एबल टू लिसन टू हिज व्हॉइस? देवाचा आवाज ऐकणे, देवाची वाणी ऐकणे, यावर तुमचं माझं ख्रिस्ती जीवन, आमचं मंडळी, आमचं कुटुंब अवलंबून आहे. देवाचा आवाज आहे, देवाची वाणी आहे. लिसनिंग टू द व्हॉइस ऑफ गॉड. आणि म्हणून या ठिकाणी आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. देवाची वाणी कोणी कोणी ऐकली? पुष्कळशी उदाहरण आहे, पण एक उदाहरण आपण पाहूया. की एक लहान मुलगा आहे, देवाच्या मंदिरामध्ये त्याला नेमण्यात आलेला आहे. लहानपणापासून त्याला त्याच्या आईनं, त्याच्या वडिलांना त्याला मंदिरात ठेवलं आणि ते निघून गेले. आणि हा छोटासा मुलगा मंदिरात झोपत आहे. आणि एके रात्री परमेश्वर देव त्याला हाक मारत आहे, शमूएला, शमूएला. आणि शमूएल बाळ उठून एली याजकाकडे पळत पळत जातो. त्याला म्हणतो, तुम्ही मला हाक मारली. आणि एली याजक आहे, वृद्ध आहे, इतकी वर्ष त्याने सेवा केली देवाची, इतकी वर्ष तो मंदिरामध्ये आहे, तो याजक आहे. ही इज अ पास्टर, ही इज अ रेव्हरंट, ही इज अ बिशप. परंतु तो देवाची वाणी ऐकू शकत नाही, देवाचा आवाज ऐकू शकत नाही. किंबहुना देवाला त्याच्या संगती बोलायचं नाही. देव त्या शमूएल बाळा संगती बोलू इच्छितो, लहान लेकरा संगती बोलू इच्छितो.
ज्याला काहीच माहिती नाही, देवाविषयी ज्याला काहीच कल्पना नाही, त्याच्या आईने त्याला डेडिकेट केलेलं आहे, समर्पित केलेलं देवाच्या सेवेसाठी, तर तो विश्वासू छोटा मुलगा किती वयाचा असेल माहित नाही, त्या ठिकाणी तो प्रभूच्या सानिध्यामध्ये आहे, देवाच्या सानिध्यामध्ये तो उठणं बसणं करत आहे, मंदिराची सेवा करत आहे, विश्वासू आहे, आई वडील विश्वासू आहे, आई वडिलांनी त्याला देवाला दिलेला आहे, त्यावेळेस तो देवाची वाणी आहे, त्याला देव हाक मारतो, हा शमूएल, आणि ज्यावेळेस एली त्याला म्हणतो, चौथ्या वेळेस देव बाप तुला आता हाक मार, तेव्हा म्हण, हे यहोवा बोल, तुझा दास ऐकत आहे. वाचूया आपण देवाच्या पहिले शमूएल 3 अध्याय, पहिले शमूएल 1 सॅम्युएल चॅप्टर 3, आणि काही वचन मी वाचतो, 9 आणि 10 मी वाचतो. तेव्हा एली शमूएलास म्हणाला, जाऊन नीच, आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे यहोवा बोल, तुझा दास ऐकत आहे. मग शमूएल जाऊन आपल्या जागी निजला, तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला, आणि पहिल्याप्रमाणे शमूएला शमूएला अशी त्याने हाक मारली, तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. यहोवा बोलत आहे, आणि त्याचा हा दास, छोटा दास, ज्युनियर servant, is listening to the voice of God. Senior is not listening. Seniors are not listening to the voice of God, but the juniors are listening to the voice of God. जे ज्येष्ठ आहे, वडील आहेत, मोठे आहे, वयाने मोठे आहे, त्यांना काही समजत नाही देव काय सांगत आहे, परंतु हा छोटा मुलगा देवाचा आवाज ऐकत आहे. देव आपल्या संगती बरंच काय बोलतो, त्याविषयी आपण पाहणार नाही, पण आनंदाची गोष्ट ही आहे, एक आज मी तुम्हाला उत्तेजन देतो, देवाच्या सेवेमध्ये, देवाच्या कार्यामध्ये वयाला काही म्हणत, परमेश्वराचा आवाज या लहान बाळाकडे येत आहे, आणि तो देवाची वाणी ऐकते, देव त्याच्यासाठी बोलत आहे. एवढंच नाही, दुसरं एक उदाहरण आपण पाहतो, एलिया नावाचा एक संदेष्टा आहे, आणि तो देखील, त्याला देखील परमेश्वर देव वेळोवेळी बोलत आहे. ती आपण पाहूया, पहिले राज्याचा 19वा अध्याय, फर्स्ट किंग्स चॅप्टर 19. There's another example that we see is of prophet Elijah. पहिले राजे याचा 19वा अध्याय, chapter 19 of first kings and verse 12 and 13 I will read. 12-13 मी वाचतो. भूमिकंपानंतर अग्नी प्रगट झाला, त्या आगीतही परमेश्वर नव्हता. त्या आगीनंतर शांत मंदवाणी झाली. एलियाने ती ऐकताच आपल्या झाग्याचे तोंड छापून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्यास वाणी ऐकू आली. तो म्हणाला, ही वाणी अशी म्हणाली, एलिया तू येथे कशासाठी आलास? A sweet small voice speaking to Elijah the prophet. भूमिकंपामध्ये प्रभू नाही, अग्नीमध्ये प्रभू नाही, त्या वावटळीमध्ये प्रभू नाही, तर त्या शांत मंजूळ वाणीमध्ये परमेश्वर देव एलिया संगती बोलत आहे. God is speaking to Elijah through that sweet small voice, talking to him. Elijah, why have you come? आज प्रियानो, तुमची आणि माझी गरज ही आहे, अशा पॅन्डेमिकच्या काळामध्ये, विश्व महामारी असताना, संकटाचे दिवस असताना, कठीण प्रसंग असताना, आम्हाला देवाची वाणी, देवाचा आवाज ऐकण्याची गरज आहे. शांत बसून त्याची वाणी, तो काय सांगत आहे हे ऐकण्याची फार गरज आहे. आणि प्रियानो, परमेश्वराचा आवाज, परमेश्वराची वाणी ऐकणं खरोखर भाग्याची गोष्ट आहे. आदामाने देखील परमेश्वराची वाणी आहे, परंतु ते आपण वचन वाचूया. आदामाच्या उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय, वचन 10, बुक ऑफ जेनेसिस चॅप्टर 3 verse 10. I'll read in Marathi. Adam also listened to the voice of God. आदाम म्हणाला, मी बागेत तुझा शब्द ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. I also heard your voice and I was naked and I feared. मला भीती वाटली. आदामाने पाप केलं, हवेने पाप केलं, झाडामागे जाऊन लपले. परमेश्वर देव त्या ठिकाणी आला. परमेश्वराला आदामासाठी बोलायचं होतं. आदामाने देवाची वाणी ऐकली, देवाचा आवाज ऐकला, आणि तो झाडामागे लपला. प्रियानो, ज्यावेळेस देव तुम्हाला बोलावतो, आदामा तू काय करत आहे, तू कुठे आहेस, आपलं नाव घेऊन जर आपल्याला तो बोलाव, आपल्याला त्याचा आवाज ऐकता आला, तू मला बोलावित आहे, तू मला विचारत आहे, तू कुठे आहेस, काय करीत आहेस. प्रियानो, आदामाने देखील देवाची वाणी ऐकली, देवाचा आवाज ऐकला. पवित्र शास्त्रामध्ये अशा पुष्कळशा घटना आहेत. देवाचे लोक देवाची वाणी ऐकत आहे, देवाचा आवाज ऐकत आहे, देव त्यांना काहीतरी करायला सांगत आहे, आणि
ते त्याची वाणी ऐकत आहे. आणखी नवीन करारामध्ये आपण पाहतो, we see also in the New Testament, servant of God who heard the voice of God, Saint Paul, Acts chapter 9 verse 4. प्रेषितांची कृत्याचा 9वा अध्याय 4थ्या वचनाकडे आपण पाहतो. मी वाचतो तुमच्यासाठी. प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय 4थं वचन. Acts chapter 9 verse 4. तेव्हा तो भूमीवर पडला, म्हणजे संत पौल, आणि त्याने अशी वाणी आपल्या बरोबर बोलता ऐकली, शौला शौला माझा छळ का करतोस. Saint Paul also heard the voice. Previously he was called as Saul, and this voice is telling him, asking him, Saul, Saul, why have you been persecuting me? तू माझा छळ का करतोस. ही स्पष्ट वाणी शौलानं ऐकलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे सर्व काय घडलेलं आहे. शौल देवाच्या लोकांना पकडण्यासाठी, त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी तो दमास्कस या ठिकाणी जात आहे. दमास्कसच्या रस्त्यावर त्याने सुंदरसा मोठा प्रकाश पाहिला आणि वाणी देखील ऐकली, शौला शौला तू माझा छळ का करतोस. शौल त्याला विचारला, प्रभू आपण कोण आहात. आणि प्रभू येशू म्हणतात, ज्या येशूचा छळ करतो तो मी आहे. आणि त्यावेळेस तो अंध होतो, आंधळा होतो. प्रियानो, सांगायचं कारण देवाची वाणी त्याने देखील ऐकली. ही वाणी ऐकून त्याचं परिवर्तन झालं. प्रश्न हा आहे, काय तुम्ही आणि मी या काळामध्ये परमेश्वराची वाणी ऐकत आहोत, देवाचा आवाज ऐकत आहोत. The question is, are you listening to the voice of God? Are you listening to the word of God? देवाची वाणी आपण ऐकत आहोत. या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आणखीन काही गोष्टी आपण पाहणार आहोत. कुणी कुणी देवाची वाणी ऐकली. अब्राहमाने देवाचा शब्द ऐकला, देवाची वाणी ऐकली. उत्पत्तीचं पुस्तक याचा 26वा अध्याय 5वं वचन. Genesis chapter 26 verse 5. Abraham also listened to the voice of God. Genesis chapter 26 verse 5. I'll read for you. उत्पत्ती याचा 26वा अध्याय 5वं वचन. कारण अब्राहमाने माझा शब्द मानिला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. परमेश्वर देव अब्राहमाला सांगत आहे, कारण अब्राहमाने माझा शब्द मानिला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. पहा, या ठिकाणी हा देवाचा सेवक अब्राहम देवाचा शब्द मानत आहे, देवाचं सांगणं ऐकत आहे, देवाची वाणी ऐकत आहे, त्याच्या आज्ञा, त्याचे नियम तो ऐकत आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये मोशे होऊन गेले, दानिएल देवाचे मोठे मोठे सेवक होऊन गेले. त्यांनी वेळोवेळी परमेश्वराचा आवाज, परमेश्वराची वाणी देखील ऐकली आहे. आता आपण तिसरा पाया पाहणार आहोत. पहिला पाया आपण पाहिला परमेश्वराचं भय धरणं, फिअर ऑफ गॉड, फर्स्ट पिलर. सेकंड पिलर व्हॉइस ऑफ गॉड, देवाची वाणी, परमेश्वराची. तिसरा आता पाया पाहणार आहोत परमेश्वराची आज्ञा, कमांडमेंट ऑफ गॉड, देवाची आज्ञा. आणि ही देवाची आज्ञा आपल्याला समजली पाहिजे, की आपण ऐकली पाहिजे आणि त्याप्रमाणे आज्ञा पालन केली पाहिजे. हा तिसरा पाया जीवनाचा महत्वाचा. परमेश्वर देव मनुष्याला वेळोवेळी आज्ञा देतो. सर्वप्रथम देवाने आदाम आणि हवा यांना एकच आज्ञा दिली. ओनली वन कमांडमेंट ही गेव टू ॲडम अँड ईव्ह. ती काय होती? ह्या झाडाचं फळ खाऊ नकोस, त्या मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस. सर्व झाडांची फळं खा, पण त्या मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस. यू शॅल ईट द फ्रूट ऑफ ऑल द ट्रीज, बट यू शुड नॉट ईट द फ्रूट which is in the center, called as fruit of the knowledge of good and evil. त्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका. ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. The day that you shall eat the fruit thereof, you shall surely die. ही एकच आज्ञा दिली, फळ खाऊ नको, खाल्लं तर मरशील. आदाम आणि हवेनं काय केलं आपल्याला माहिती? They chose to disobey. अवज्ञा करणं हे त्यांनी निवडलं. आज्ञा मोडली आणि मरण आलं. एका मनुष्यानं पाप केलं, या पापामुळे संपूर्ण मानवजातीमध्ये जणू काय आता पण तसंच आहे. एक छोटासा व्हायरस एका देशातून बाहेर निघत आहे, एकाला अफेक्ट करतो, त्याच्यामुळे दुसऱ्याला आणि मग संपूर्ण मानवजातीमध्ये पसरणं होत आहे, जात आहे आणि लोक आजारी पडत आहे, मृत्युमुखी. एका व्यक्ती एका व्हायरस एक ठिणगी पडली आणि सर्वांना तिनं कंटिजियस केलं, सर्वांना तिनं आजारी पाडलं. एक व्हायरस, एक पाप त्या व्हायरस प्रमाणे संपूर्ण जगामध्ये पसरलं. वन मॅन सिन अँड द डेथ केम अपॉन ऑल. एक अवज्ञा. जर
आपण एक देवाची आज्ञा मोडतो, तो सर्वांना त्याचं दुःख त्रास भोगावा. एकामुळं सर्वांवर जणू काय मरण बसत. किती भयंकर आहे प्रियांनो. या ठिकाणी आपण पाहतो देवाची आज्ञा काय आहे. देवाने मोशेला 10 आज्ञा दिल्या. त्या 10 आज्ञा देखील आपल्याला माहिती आहे, त्या महत्वाच्या आहेत. जरी आपण नवीन करारामध्ये आहोत तर देवाच्या 10 आज्ञा निर्गम याचा पुस्तक याचा 21व्या अध्यायामध्ये त्या दिलेल्या आहे, की तू असं कर असं करू नकोस, असं कर असं करू नकोस. डू अँड डोंट. परंतु प्रियानो कितीतरी वेळेस आम्ही त्या आज्ञाकडे दुर्लक्ष करतो, जाऊन बसून दुर्लक्ष करतो. एवढंच नाही, आपण पाहतो उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय 22व्या वचनात नोहाविषयी पाहतो. देवाने नोहाला देखील एक आज्ञा दिली. उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय 22वं वचन. बुक ऑफ जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 22. उत्पत्ती 6:22 मी वाचतो. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे सांगितले तेच त्याने केले. Noah did what all things God told him to do. He did it. He obeyed. नोहा देवाची आज्ञा पाळत आहे. 5व्या वचनात सांगितलेलं आहे उत्पत्ती 7:5 मध्ये, तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. देवाच्या आज्ञेप्रमाणे, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्याने सर्व काही. वेळोवेळी आपण पाहतो देवाच्या सेवकांनी, जुन्या करारात असो नवीन करारामध्ये असो, देवाच्या सेवकांनी, देवाच्या दासांनी, देवाच्या संदेष्टांनी देवाची वाणी ऐकली, देवाची आज्ञा पाळली आणि ते आशीर्वादित झाले. त्यांच्यामुळे त्यांची प्रजा आशीर्वादित झाली. एवढंच नाही तर आपण वाचतो परमेश्वराची आज्ञा पाळणारा सर्वात प्रथम आपण पाहतो अब्राहम. उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन मी वाचतो. जेनेसिस चॅप्टर 12 वर्स 1 I will read. परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश, आपले घरगोत्र व आपले पितृ सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याण म्हणून. या ठिकाणी देवाने अब्राहमाला सांगितलं उठ आणि मी सांगेन त्या देशामध्ये जा. एकच आज्ञा दिली आणि त्याने तेच केलं. उठला, कुटुंब, आपली पत्नी आणि आपले भावाचे लेकरं सर्व गुरढोर घेतली आणि निघाला. आज्ञा पालन. पवित्र शास्त्रामध्ये वेळोवेळी देवाच्या सेवकांनी आज्ञा पालन केली. एवढंच नाही, आपण पाहतो निर्गमाच्या पुस्तकामध्ये मोशेने देखील देवाच्या आज्ञा, देवाने त्याला निवास मंडप, दर्शन मंडप बनवण्यास सांगितलं. जसा पॅटर्न दिला, तसा नमुना दिला पर्वतावर, देवाने सांगितलं त्याप्रमाणेच कर आणि मोशेने तसंच केलं. पुष्कळशी वचने आपण पाहणार नाही, वेळ नाही, परंतु आपण पाहतो की वेळोवेळी देवाने मोशेला जे सांगितलं निवास मंडपाविषयी, मंडळीविषयी, ते त्याने तसं मोजमाप दिलं. दर्शन मंडप, पवित्र स्थान, परमपवित्र स्थान, अंगण आणि ज्या सर्व गोष्टी त्यामध्ये आपण जे वाचतो त्याची सर्व मोजमाप, लांबी रुंदी सर्व देवाने जशी सांगितली, जो रंग सांगितला, ज्या कापडाचं त्याने मोजमाप परमेश्वराने त्याला सांगितलं, मोशेने तसं केलं. फार ते किचकट गोष्टी आहे. जर आपण वाचू लागलो तर आपल्याला जणू काही कंटाळा वाटेल आणि झोप देखील. इतक्या त्या डीप गोष्टी आहेत. त्याची लांबी इतकी घे, त्या पडद्याची लांबी अशी घे, त्याला असं घुंगरू लाव, तिथं डाळिंब लाव, तिथं असं कर, हा उरपट इथं सेवकांनी घालायचा, याचकांनी घालायचा, मेंढरू इथं कापायचं, त्याची वापा वजडी इथं ठेवायची, रक्त पुढं न्यायचं, काय काय गोष्टी सांगितल्या. कितीतरी गोष्टी आहे, असं कर तसं कर. परंतु मोशेने ते सर्वप्रथम ऐकून घेतलं देवापासून काय सांगायचं परमेश्वर आणि अंमलात आणलं. अरोनाला सांगितलं, त्याच्या पुत्रांना सांगितलं असं करायचं, तसं करायचं, ही सेवा अशी करायची. किती डिटेल्स मध्ये देवाने त्यांना सांगितलं. देवाच्या सेवकाने तसं केलेलं आहे. आज्ञा पालन, ओबिडियन्स ब्रिंग्स गॉड्स ब्लेसिंग्स. म्हणून अनुवादाच्या 28व्या अध्यायामध्ये आशीर्वाद कसे येतात आणि शाप देखील येतात हे सर्व काही दिलेलं आहे. रीड Deuteronomy chapter 28. It's good and it's bad also. चांगलं पण आहे त्यामध्ये आणि वाईट पण. होकारात्मक पण आहे, नकारात्मक पण आहे, उत्तेजन देणारे आणि थोडंसं भीतीदायक पण आहे. तू जर ह्या माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकशील, त्याकडे ध्यान देईल, त्या तू ऐकून त्याप्रमाणे करशील, वर्तशील, हे सर्व आशीर्वाद तुझ्या मस्तकी, तुझ्या कुटुंबावर, तुझ्या घरादारावर, तुझ्या तख्तपोशीवर येतील. हे सर्व आशीर्वाद आपल्याला समजले पाहिजे.
पण जर तू हे वचन याकडे दुर्लक्ष करशील तर मग हे सर्व समस्या, ह्या सर्व आजार, विकार, रोगराई पण त्या ठिकाणी दिलेली आहे. काय काय येणार नाही सर्व त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून प्रियानो, देवाच्या आज्ञा पालनामध्ये सर्व असे एक दोन उदाहरण आपण पाहू की असा एक सेवक पण होता की ज्याने देवाची आज्ञा ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि स्वतःची इच्छेप्रमाणे आणि त्याचं ते उदाहरण आहे शौल राजा, किंग सॉल, who was appointed by God as a king over Israel. इस्रायलावर त्याला राजा म्हणून नेमण्यात आलं. देवाने त्याला सांगितलं की तू जाऊन शमूएला मार्फत तू जाऊन अमालेकांना मार दे, अमालेकांचा तू संहार कर आणि इवन त्यांचा जो राजा होता आगाग त्याला तू धरून मारून टाक. आणि एवढंच नाही, त्या राष्ट्रातील जी काही घोरे ढोरे मेंढर उंट गाढव घोडे ते देखील ठेवू नको, त्यांची देखील कत्तल कर, संपूर्ण नाश कर. God had told him to completely destroy the Amalekites and all that belongs to Amalekites. Saul listened to it, but he did not. त्याने ऐकलं पण त्याने त्याप्रमाणे केलं नाही. ते आपण पाहतो पहिलं शमूएलाचा 15वा अध्याय, फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 15. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 15 I read few verses. शौल राजानं काय केलं नाही आपल्याला माहित आहे. तिसरं वचन मी दुसरं तिसरं वाचतो. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 15 वर्स 2 and 3. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायल मिस्रातून येत असता अमालेक मार्गात त्याजवळ हल्ला करण्यासाठी तपून बसून त्यांनी कसा वागला, त्यांशी कसा वागला याचे मला स्मरण आहे. तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वासव विध्वस्त कर, त्यांची गय करू नको. पुरुष, स्त्रिया, अर्भके, तानी बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढे या सर्वांचा संहार कर. देवाची आज्ञा त्याला आली, परंतु या ठिकाणी आपण पाहतो ज्यावेळेस शमूएल देवाचा संदेष्टा त्याला भेटण्यासाठी, शौल राजाला भेटण्यासाठी जातो, त्यावेळेस त्या शमूएलाला आवाज येतो मेंढरांचं केकावणं, ओरडणं, आणि शमूएल राजा त्याला विचारतो हे काय आहे. आणि मग तो शमूएल संदेश त्याला म्हणतो, पण ज्या लुटीचा नाश करावायचा होता तिथून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर या गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहे. तेव्हा शमूएल म्हणाला 22व्या वचनामध्ये, फर्स्ट सॅम्युएल 15:22, पहिले शमूएल 15:22 मध्ये हे वचन खूप महत्वाचं आहे. मी वाचतो. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने असा जसा त्याला संतोष होतो तसा होमाने व यज्ञाने होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे. यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे बरे. It is better to obey than to sacrifice. Obedience is better than sacrifice. यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे बरे. होय प्रियानो, देवाची इच्छा तुमच्यासाठी, माझ्यासाठी, मंडळीसाठी आज हीच आहे. यज्ञ, सॅक्रिफायसेस. मी आणखीन पुढे जाऊन असं म्हणेन की काही वेळेस देवाला हे आम्ही देवाला अर्पण करतो. काय देतो आम्ही देवाला? प्रभू तू खूप चांगला आहेस, प्रभू तू माझ्यासाठी असं केलंस. परमेश्वराला संतोष आहे का त्यामध्ये? इस्रायल लोक मेंढरांची वपा, मेंढरांचं अर्पण त्याला देत असे, पण पापामध्ये जीवन जगत असे. आणि म्हणून त्या बलिदानाद्वारे ते पूर्णतेकडे किंवा त्या धार्मिक नीतिमत्वाकडे नाही जाऊ शकत. म्हणून ख्रिस्ताला ह्या भूतलावर यावं लागलं, त्याला आज्ञापालन करावं लागलं, आणि आज्ञापालनाद्वारे त्याने देवाची इच्छा पूर्ण केली आणि त्याने देवाला संतोष केला. प्रियानं, तुम्हाला मला देखील या ख्रिस्ती जीवनामध्ये आज्ञापालन करणं यज्ञापेक्षा महत्वाचं आहे. बिकॉज आम्ही परमेश्वराला म्हणू, प्रभू तू किती चांगला आहेस, मी तुझी आराधना करतो, परंतु ख्रिस्ती जीवनामध्ये आज्ञापालन जर करत नसू तर तीच वाणी आमच्या समोर येते. देव म्हणेल, परमेश्वर म्हणेल, तुझ्या यज्ञापेक्षा आज्ञापालन करा. आज जणू काय परमेश्वर देव मंडळांना, चर्चेसला हे सांग, मंडळा एकत्र येणं सर्व बंद आहे, आराधनालय बंद आहे. घरात बसून आम्ही परमेश्वराचं गौरव करतो. जणू काय परमेश्वर म्हणत आहे, आज्ञापालन करा, माझी आज्ञा पाळा, माझा शब्द काय आहे तो समजून, माझा आवाज ऐका, माझी वाणी ऐका. आपल्या शांत खोलीमध्ये जा, दारे खिडक्या बंद करा, माझा आवाज ऐका, माझ्या इच्छेप्रमाणे करा, माझा शब्द माना, आणि मी जे सांगतो ते करा.
होय प्रियानो, ह्या काळामध्ये आम्हाला त्याची गरज आहे. देवाला यज्ञामध्ये अर्पणामध्ये रस नाही. मग तो तुमच्या अर्पण तुम्ही व्यर्थ आणता. आणि म्हणून ह्या दिवसामध्ये परमेश्वर देव आमच्या संगती बोलत आहे. तो तुमच्या संगती माझ्या संगती बोलत आहे. आम्ही जे बांधत आहोत तो पाया ख्रिस्त जर आहे, तर पहिला पाया देवाचं भय धरणं, दुसरा पाया परमेश्वराची वाणी ऐकणं, तिसरा पाया परमेश्वराच्या आज्ञा आम्ही समजून घेतल्या पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये वेळोवेळी जर आपण पाहिलं, देवाने वेळोवेळी वेगवेगळ्या संदेशांना आज्ञा दिल्या आहे. असं कर, तसं कर, आणि त्यांनी ते पाळल्या. काहींनी पाळल्या, काहींनी पाळल्या. नवीन करारामध्ये आम्ही येतो, प्रभू येशू ख्रिस्ताने देखील तुम्हाला मला काही आज्ञा दिल्या. सर्व आज्ञामध्ये 2 आज्ञा फार महत्वाच्या आहेत. कोणत्या आहेत त्या? हे इस्रायला श्रवण कर, तो आपला देव परमेश्वर यावर पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीने, पूर्ण मनानं काय कर, ही आज्ञा आहे. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर ही आज्ञा आहे. प्रियानो, तुम्हाला मला ही देवाने दिलेली आज्ञा आहे. कम ऑन, लव्ह द लॉर्ड युअर गॉड विथ ऑल युअर हार्ट, स्ट्रेंथ, सोल अँड माइंड. लव्ह युअर नेबर ॲज युअरसेल्फ. ही आज्ञा देवाची आम्ही पाळली पाहिजे. ही जर आम्ही पाळतो तर हा तिसरा पाया आम्ही पूर्ण करू. आणि आता आपण शेवटच्या पायाकडे जाऊया. फोर्थ पिलर इज गॉड्स लव्ह. चौथा पाया आहे परमेश्वराचं प्रेम. पहिला पाया आपण पाहिला देवाचं भय धरणं, दुसरा पाया देवाची वाणी ऐकणं, तिसरा पाया देवाची आज्ञा पाळणं, चौथा पाया देवाचं प्रेम अनुभवणं आणि त्याप्रमाणे प्रेम करणे. गॉड्स लव्ह, टू एक्सपिरियन्स गॉड्स लव्ह अँड टू लव्ह गॉड अँड टू लव्ह वन अनदर. चौथा पाया खूप महत्वाचा आहे, परमेश्वराचं प्रेम. प्रियानो, हे सर्व 3 पाय ऐकल्यानंतर एखादंच आपल्याला विचित्र वाटलं असेल, घाबरून गेलो असो किंवा निराश झालो असो, मला माहित नाही. परंतु चौथा पाया खूप महत्वाचा आहे. त्या चौथ्या पायावर तुमचं माझं ख्रिस्ती जीवन अवलंबून आहे. देवाचं प्रेम. ज्यावेळेस देवाचं प्रेम मी अनुभवलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत त्याचं प्रेम अनुभवत आहे. तारणाच्या दिवसापासून, तारणाच्या दिवशी मी त्या देवाचं महान प्रेम अनुभवलं. योहान 3:16 मध्ये सांगितलेलं आहे, पुष्कळच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की देवानं तुमच्यावर आणि माझ्यावर मानव जातीवर प्रीती केली आहे. आजही त्याची प्रीती आहे. या जगामध्ये इतकी विश्व महामारी असताना, कितीतरी संकटाचे दिवस असताना परमेश्वर तुमच्यावर माझ्यावर अजूनही प्रीती तो बदललेला नाही. कारण देवाचं वचन सांगतो परमेश्वर काल, आज आणि युगानुग सारखाच आहे. God is same yesterday, today and forever. He will never change. He is merciful and full of love. तो दयाळू आहे, कृपाळू आहे, अनुग्रहकारी आहे. तो दयेचा सागर आहे. तो बदलत नाही. तो अजूनही तुमच्यावर माझ्यावर प्रीती करत आहे. त्याची इच्छा नाही कोणाचा नाश व्हावा. त्याची इच्छा नाही कोणी आजारी असावं. त्याची इच्छा नाही कोणी दुःखामध्ये असावं. त्याची इच्छा नाही कोणी शापित असावं. त्याची इच्छा नाही कोणी दरिद्री असावं. त्याची इच्छा नाही कोणाचाही नाश व्हावा. कोणी त्याच्या तारणापासून दूर असावं ही त्याची इच्छा नाही. त्याची इच्छा आहे आम्ही त्याचं प्रेम अनुभव. God wants that you and we should experience His love and forgiveness. त्याचं प्रेम आणि त्याची क्षमा. आणि ते आम्हाला वधस्तंभावर पाहायला मिळतं. On the cross we see 4 things converge together: evil, justice, love and forgiveness. दुष्टता, न्याय, क्षमा आणि त्याचं प्रेम. 4ही गोष्टी आम्हाला त्या वधस्तंभावर, त्या गुलगुता म्हटलेल्या टेकडीवर आम्हाला पाहायला मिळतात. ख्रिस्तामध्ये त्या 4ही गोष्टी दिसतात: दुष्टता, न्याय, क्षमा आणि प्रेम. देवाचं प्रेम त्या ठिकाणी दिसतं आम्हाला. आणि प्रियानो, तो देव ज्याने स्वतःला आमच्याकरता दिलं, त्याने आमच्यावर प्रीती केली आणि स्वतःला आमच्यासाठी दिलं. गलतीकरण 2:20 मध्ये सांगितलं आहे, He loved us and gave himself for us. एवढं त्याचं प्रेम आहे. योहान 11 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, मी उत्तम मेंढपाळ आहे. I am the good shepherd. का तो गुड शेफर्ड आहे? का तो उत्तम मेंढपाळ आहे? कारण पुढे सांगितलंय, उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी आपला प्राण देतो. Why is he good shepherd? Because the good shepherd giveth his life for the sheep. आपल्या मेंढरांसाठी आपला जीव देतो. प्रियानो, हे त्याचं प्रेम, देवाचं प्रेम. आणि ह्या प्रेमाविषयी जर खरा अनुभव जर कोणी घेतला असेल तर येशू ख्रिस्ताचा एक शिष्य होता, त्याचं नाव आहे योहान. आणि त्याने ख्रिस्ताच्या प्रीतीचा खरोखर अनुभव घेतला. आणि म्हणून तो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आणि जे 3 पत्र त्यांनी लिहिली त्यामध्ये तो प्रेमाविषयी, देवाचं प्रेम, देवाचं प्रेम. ज्यावेळेस योहान येशू ख्रिस्ताच्या उराशी नेहमी टेकलेला असायचा. हे 12 शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर इकडे तिकडे फिरायचे, चमत्कार पाहायचे, अनुभवायचे, देवाचं सर्व गोष्टी ते अनुभवत होते. परंतु हा जो योहान होता, तो असं म्हणतात, को नेहमी येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला असायचा.
He was the one who was always leaning on the bosom of Lord Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या अंतकरणाचे जे ठोके आहेत ते तो जणू काय अनुभवत होता. काय आहे ह्या अंतकरणामध्ये? येशू ख्रिस्ताच्या अंतकरणामध्ये काय? त्यांनी काय अनुभवलं? प्रेम. म्हणून वधस्तंभावर असताना प्रभू येशू ख्रिस्त योहानाकडे पाहून म्हणतो, पहा ही तुझी आई. आईकडे पाहून म्हणतो, पहा तुझा पुत्र. येशू ख्रिस्ताला माहित होतं ह्याच्या अंतकरणात प्रेम आहे. का प्रेम आहे? की जी माझी आई आहे, मी मरणार आहे, पण हा माझा शिष्य माझ्या आईकडे लक्ष देऊ शकतो, तिची काळजी घेऊ शकतो, तिच्याकडे देखभाल करू शकतो. की प्रभू येशू ख्रिस्ताला संपूर्णपणे 100% विश्वास आहे आपल्या शिष्यावर, आपल्या मित्रावर. म्हणून ते उद्गारतो काढतो वधस्तंभावर, पहा ही तुझी आई. त्याला म्हणतो, पहा ही तुझी आई. तिला म्हणतो, पहा तुझा प्रेम. प्रियानो, देवाचं प्रेमाविषयी जर आपण बोललो तर कमीच आहे, ऐकलं देखील कमी आहे, परंतु आम्ही ते अनुभवलं पाहिजे आणि आम्ही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. शेवटचा एक विचार पाहू. योहानाचं पहिलं पत्र याचा 3 आणि 4 अध्यायामध्ये देवाच्या प्रीतीविषयी सांगितलं आहे. एपिसोड ऑफ जॉन चॅप्टर 3 वर्स 1 to 3 I will read. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय, पहिली काही वचनं वाचतो, पहिले दुसरं तिसरं. आपल्याला देवाचे मूल्य हे नाव मिळाले या त्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे आणि आपण तसे आहोत. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखलं. प्रियजनो, आपण आता देवाचे मुले आहोत आणि पुढे काय वेळ अजून प्रकट झाली नाही, तरी आपल्याला हे माहित आहे की तो प्रकट होईल त्यावेळेस आपण त्याच्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. ज्या कोणाला त्या संबंधाने ही आशा आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसा आपल्याला शुद्ध करीत. देवाने आपल्याला हे प्रीतिदान दिलेलं आहे, प्रीतीचं दान. त्याने आपल्याला देवाची मुले केली. आपण देवाची मुले आहोत. तारण झाल्यापासून, तारणाच्या दिवसापासून आपला जन्म ख्रिस्ताच्या कुटुंबात झाला. आपण देवाची मुले झालो, ख्रिस्ताची मुले झालो. आपण पित्याला अब्बा अब्बा बाप्पा म्हणून हाक मारतो. आपण त्याचे संतान झालो, आपण त्याचे वारीस झालो. आणि जसा त्याचा स्वभाव तसंच आपला स्वभाव. जसं त्याने प्रीती केली, तो प्रीती करत आहे, तसंच आपण, कारण आपण त्याची मुले आहोत. आपण सैतानाची मुले. सैतान हा द्वेष करणार आहे, तो मारणार आहे, तो चोरी करणार आहे, तो द्वेष करणार आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय आणि 9, 10, 11. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो, त्याच्यात काही अडखळ नसते. प्रेम अनुभवलं पाहिजे आणि ते आम्ही इतरांना दिले पाहिजे. आम्हाला देवावर प्रीती केली पाहिजे, इतरांवर प्रीती केली पाहिजे, आमच्या बंधूवर प्रीती केली पाहिजे. आणि जर आम्ही प्रीती करतो तर आमच्यामध्ये द्वेष भावना यायचा प्रश्नच नाही. या संपूर्ण योहानाच्या पत्रामध्ये आम्ही प्रेमाविषयी, बंधू प्रीतीविषयी आणि प्रीतीविषयीच पाहतो. येशू ख्रिस्ताने देखील आपल्याला सांगितलं एवढी प्रीती केली पाहिजे की जर कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो तर त्याच्यासमोर धावा. जर कोणी तुझी बंडी घेऊन पाहतो तर त्याला तुझा अंगरखा घेऊ दे. जर कोणी तुला म्हणतो माझ्याबरोबर 1 कोस चल, त्याच्याबरोबर 2 कोस चल. जो दुष्ट आहे त्याला अडवू नको, मागतो त्याला दे. होय प्रिया, देवाची प्रीती महान आहे. प्रीती आम्ही आमच्या शत्रूवर केली पाहिजे. You should love our enemies. येशू ख्रिस्त म्हणतात आपल्या शत्रूवर प्रीती करा, छळणाऱ्यांसाठी प्रार्थना करा, जे तुमचं वाईट करतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. ख्रिस्ताचं प्रेम आहे ते आम्ही आज जगाला दिलं गेलं पाहिजे. आमच्या बंधूवर आम्ही प्रीती केली पाहिजे, शेजारावर प्रीती केली पाहिजे, देवावर प्रीती केली पाहिजे, त्याच्या वचनावर प्रीती केली पाहिजे. जशी ख्रिस्ताने केली प्रीती तशी आम्ही देखील इतरांवर प्रीती केली पाहिजे. मला आठवण येते जे देवाचे सेवक मिशनरीज होऊन गेले, देवाचं कार्य करणारे, देवाचे सुवार्थी, आपलं घर दार आणि वेळ आल्यानंतर कुटुंबांना सोडून देवाचं सेवा कार्य घेऊन, देवाचं वचन घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले. कोणी मैलोमैल पायी चालत गेले. काही मिशनरांनी आपले देश सोडून ह्या भारत देशात, आफ्रिकेमध्ये ख्रिस्ताच्या वचनाचं बी पेरलं. त्यांच्या अंतकरणामध्ये ख्रिस्ताच्या प्रीतीचा वर्षाव झालेला. Their hearts were filled with the showers of love of God. देवाच्या प्रीतीचा वर्षाव त्यांच्या हृदयात झाला.
त्यांनी बाकीच्या कोणत्याच गोष्टीची पर्वा केली नाही. ते आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आले. त्यांनी सुवार्थ घेतली, ख्रिस्ताचं हे प्रीतीची सुवार्थ. जिथं सुवार्थ गेली नाही तिथे ते गेली, त्यांनी सुवार्थ सांगितली. काही भारतात आले, काही आफ्रिकेमध्ये गेले, काही वेगळ्या ठिकाणी, काही श्रीलंकेमध्ये, काही भेटांमध्ये जाऊन काहींना मरण प्राप्त झालं, काही मृत्युमुखी पडले, काहींना जाळण्यात आलं, तरी त्यांनी स्वीकार. हे देवावरच त्यांचं प्रेम व्यक्त केलं. देवावर त्यांनी प्रेम केलं, देवाच्या वचनावर प्रेम केलं, देवाची आज्ञा त्यांनी पाळली. काय आम्ही देवावर प्रीती करत असतो? आम्ही देवासाठी काय करत आहोत? प्रीती खातर आम्ही सुवार्थ सांगू शकतो? कोणाचा नाश होणे असं आम्हाला वाटतंय? ह्या काळामध्ये आम्हाला काय विचार येत आहे? या पॅन्डेमिक मध्ये आम्ही जात असताना नेमकं आम्ही स्वतःला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, जो स्वतःचा जीव जो स्वतः राखू इच्छितो तो त्याला गमावे, जो स्वतःचा जीव त्याची पर्वा करणार नाही सुवार्थेसाठी, माझ्या वचनासाठी, किंवा जो माझा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येईल, तो मला प्रिय आहे. कठीण आहे ख्रिस्तावर प्रीती करणं आणि शेजारावर प्रीती करणं कठीण आहे. परंतु मला आज तुम्हाला उत्तेजन देऊ द्या की देव तुमच्यावर माझ्यावर प्रीती करत आहे, आपल्या मंडळीवर प्रीती करत आहे, आपल्या कुटुंबावर प्रीती करत आहे. त्याने स्वतःला तुमच्यासाठी माझ्यासाठी देऊन टाकले, स्वतःच अर्पण केलेलं आहे. त्या वधस्तंभाकडे आपण पाहूया, त्याचं प्रेम, त्याचा मृत्यू त्याला पुरण्यात आलं, तिसरा जो जिवंत झाला. आज प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये तुमच्यासाठी माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे, प्रार्थना करत आहे. आम्हाला तो वाचवण्यास समर्थ आहे. He is able to save us from the uttermost. तो आम्हाला पॅन्डेमिक मधून, समस्येमधून, ह्या सर्व दुःखातून वाचवण्यासाठी समर्थ आहे. आणि तो आम्हाला पतनापासून राखण्यास समर्थ आहे. तो आपल्या ऐश्वर्युक्त सानिध्यातून उल्हासयुक्त उभं करण्यास तो समर्थ आहे. ज्यावेळेस तो गौरवाने येईल त्यावेळेस तो आम्हाला त्याच्यासमोर उभं राहण्यास, धैर्याने सामोरं जाण्यास तो समर्थ आहे. तो ते करत आहे. म्हणून आपण त्याची येण्याची देखील तयारी करूया. आपण आपली अंतःकरणाची तयारी करूया. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं देखील जवळ आलेलं आहे. त्याच्या येण्याचा काळ अतिशय जवळ येऊन ठेवला आहे. तो केव्हा येईल आपल्याला माहित नाही, पण तो जरूर येणार आहे आणि तो लवकर येणार आहे. ही एक सुवार्थ आहे. म्हणून मंडळींनो, देवाच्या लोकांनो, हे 4 पाय आपण पाहिलेला आहे. आपला पाया खडक म्हटलेला ख्रिस्तावर आपण बांधत आहोत. हे 4 पाय आपण पाहिलेले आहे. देवाचं भय धरणं, देवाची वाणी ऐकणं, देवाची आज्ञा, देवाचं प्रेम. यावर आपण आपलं कुटुंब, आपली सेवा, आपलं चर्च आपण बांधूया, हे समजून घेऊया आणि त्याच्या वचनामध्ये राहून त्याची येण्याची पवित्रतेने वाट पाहूया. प्रभू करो येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपली तोंडोतोंड भेट होईल त्यावेळेस आपण जरूर प्रभूचं गौरव करूया. नाहीतर एक दिवस आपण स्वर्गामध्ये एकमेकांना भेटणार आहोत. प्रभू करो त्याच्या आशीर्वादाला, त्याच्या कृपेने तुम्हाला भरून टाकू. गॉड ब्लेस यू. ते बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. थँक्यू. स्वर्गीच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो या वचनाबद्दल. बापा, तुझी इच्छा आहे की आम्ही शहाण्या मनुष्याप्रमाणे आमचं बांधकाम, आमचं कुटुंब, आमची सेवा, आमचं चर्च खडकावर बांधावं. खडक प्रभू येशू तूच आहे. जर आजपर्यंत आम्ही वाळूवर काय बांधत असू तर ते बापा ते पडणार आहे. परंतु आज आम्ही आमच्या नव्यानं जीवन समर्पण करा. आमचं कुटुंब, आमची सेवा, आमचं चर्च तुला आम्ही समर्पित करतो. आमचा तू ताबा घे. आम्हाला तुझी वाणी ऐकण्यासाठी, तुझं भय धरण्यासाठी, तुझ्या आज्ञा पालन करण्यासाठी आणि तुझ्यावर प्रीती करण्यासाठी, इतरांवर प्रीती करण्यासाठी तू आम्हाला शिकव. हे जे 4 पाय तू आम्हाला शिकवलेलं आहे, त्या 4 पाय समजून आम्ही शहाण्या इस्मान प्रमाणे ख्रिस्ती जीवन जगावं ही आमची प्रार्थना आहे. तू आमचं रक्षण करीत आहेस आणि आम्हाला सांभाळत आहेस. धन्यवाद. आमचे प्रियजन जे प्रभूची, ज्यांना स्पर्शाची गरज आहे, हिलिंग टचची गरज आहे, अशा सर्व आमच्या प्रियजनांना तू स्पर्श करशील, आरोग्यात ठेवशील हा आमचा विश्वास आहे. आम्हा सर्व बंधूवर, बहिणीवर तुझी कृपादृष्टी असो, आमच्या मंडळीवर तुझी कृपादृष्टी असो. तारणारा ख्रिस्त येशू याच्या नावाने प्रार्थना सादर करतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला आशीर्वाद. थँक्यू.